तुम्ही इथे बघू शकता की वेफर्स कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत. नमस्कार, मी निशिगंधा, निशिगंधाची मेजबानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि सगळीकडेच उन्हाळी पदार्थ बनवणे चालू आहे. तर आज आपण असाच एक पदार्थ बनवणार आहोत, बटाट्याचे वेफर्स. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे वेफर्स खूप आवडतात. तर हे बटाट्याचे वेफर्स पांढरे शुभ्र आणि योग्य प्रमाणात तुरटीचा वापर करून कसे बनवायचे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 किलो बटाटे. वेफर्स करताना नेहमी बटाटा मोठ्या साईजचाच असावा. तुरटीचा खडा आणि चवीनुसार मीठ. सर्वप्रथम आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत. आता साल काढून झालेला बटाटा आपण पाण्यामध्ये बुडवून ठेवूया, जेणेकरून बटाटा काळपट किंवा लालसर पडणार नाही. अशा पद्धतीने आपण उरलेले बटाटे सुद्धा सोलून घेऊयात. बटाट्याच्या साली काढून झालेल्या आहेत. आता आपण या किसणीच्या सहाय्याने बटाट्याच्या चकत्या पाडून घेणार आहोत. इथे मी परातीमध्ये पाणी घालून घेतलेले आहे. तुम्ही ज्या भांड्यामध्ये बटाट्याचे काप करणार आहात त्या भांड्यामध्ये पाणी घालून मगच बटाट्याचे काप करावे, जेणेकरून बटाटा काळा किंवा लालसर पडणार नाही. सर्व चकत्या आपल्या पाडून झालेल्या आहेत. तुम्ही ते बघू शकता की किती सुंदर चकती पडली गेली आहे. खूप जास्त जाडसरही पाडायच्या नाहीत आणि खूप जास्त पातळही करायच्या नाहीत. आता या बटाट्याच्या चकत्या आपण 4-5 वेळेला स्वच्छ पाण्याने चांगल्या धुवून घेऊयात, जेणेकरून यामधील स्टार्च कमी होतील. इथे मी 4 ते 5 वेळेला चकत्या चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की एकदम स्वच्छ पाणी आहे. या चकत्या पूर्णपणे पाण्यात बुडतील इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण तुरटीचा खडा 4 ते 5 वेळेला फिरवून घ्यायचा आहे. यामध्ये तुरटीची पूड वापरायची नाही, तुरटीचा खडाच वापरायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुरटी फिरवून घेऊ शकता. इथे मी बटाट्याच्या चकत्या वाफलून घेण्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. तुम्ही तुमच्याकडे जेवढे मोठे भांडे असेल त्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले तरी देखील चालू शकते. छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि तुरटीचा खडा 4 ते 5 वेळेला पाण्यामध्ये फिरवून घेऊयात. तयार केलेले काप मावतील एवढे घालून घ्यायचे. माझ्याकडे भांडं छोटं असल्यामुळे मी 2 वेळेला वाफलून घेणार आहे. बटाट्याचे काप वाफलून घेताना झाकण ठेवून कधीच वाफलून घ्यायचे नाही. खूप जास्त शिजले तरी देखील काळपट पडण्याची शक्यता आहे. बटाट्याचे काप आपल्याला 75 ते 80% वाफलून घ्यायचे आहेत. आता आपण चेक करून बघूयात की काप शिजले आहेत की नाही ते. जर नखाने असे रोवत असेल तर परफेक्ट काप शिजलेला आहे, म्हणजे आपले वेफर्स रेडी आहेत. साधारण 2 ते 3 मिनिटाच्या आतमध्येच काप चांगले वाफलून तयार होतात. आता गॅस बंद करूयात आणि झाऱ्याच्या साहाय्याने वेफर्स आपण बाजूला ताटामध्ये काढून घेऊयात. पाणी पूर्णपणे निथळून द्यायचं आहे. बाकीचे काप सुद्धा वाफलून घेऊयात. वेफर्स निथळून घेतले की लगेचच उन्हामध्ये पसरून टाकायचे. इथे मी एक एक करून वाळत घालत आहे. एक सिंगलच घेऊन वाळत टाकायचे. एकदम जर तुम्ही खूप पसारा केला किंवा एकमेकांवर जरी वेफर्स टाकले तरी देखील ते एकमेकांना चिकटतात आणि मग वेफर्स आपले चांगले होत नाहीत. वेफर्स छान सुती कापडावर पसरवून वाळवून घेऊयात. इथे तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर जरी वेफर्स पसरवून घेतले तरी चालू शकतात. जरी उन्हामध्ये नाही वाळवले तरी देखील चालतात. छान अशा हवेशीर किंवा मग फॅन खाली
वाळवून घेतले तरी चालतील। सर्व वेफर्स मी उन्हामध्ये छानपैकी पसरून घेतलेले आहेत। आता हे कडकडीत उन्हामध्ये आपण वाळवून घेऊयात। आपले वेफर्स 2 दिवस कडक उन्हामध्ये छानपैकी वाळवून झालेले आहेत। तुम्ही ते बघू शकता की किती पांढरे शुभ्र वेफर्स दिसत आहेत। आता आपण हे तळून बघूयात। आधी छानपैकी तापवून घ्यायचं, नंतर गॅस बारीक करायचा आणि वेफर्स तळून घ्यायचे। आता आपण ते काढून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता, तळल्यावर सुद्धा आपले वेफर्स पांढरे शुभ्र दिसत आहेत। हा तळण्याच्या अगोदर आणि हा तळल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की वेफर्स कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही वेफर्स करून बघा, खूप छान होतात। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा। आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।